नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत सगळे। तर मित्रांनो, मी सुमित गुरव आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण निघालेलो आहोत आमच्या लांजा तालुक्यातील सातरांजण या ठिकाणी। तर सातरांजण हे ठिकाण तिथे एका खालोखाल एक असे एक वरून असे 7 धबधबे आहेत। तर ते आपण बघण्यासाठी जाणार आहोत। तर माझ्यासोबत हा माझा मित्र आशू आहे। तर आपण आता सगळे सातरांजण या ठिकाणी जाणार आहोत। तर चला तर मग आपण जाऊया सातरांजण या ठिकाणी। या रस्त्याने मित्रांनो आपल्याला जाताना दिसतं की एका बाजूला आहे लांबवर दूरवर पसरलेले जंगल आणि दुसऱ्या बाजूला आहे ते उंचच उंच गगनाला भिडणारे सह्याद्रीचे डोंगर आणि या दोन ह्याच्यातून मधून जाणारा हा रस्ता। आणि या रस्त्यानं आपल्याला जाताना आपल्याला कोकणाला किती भरभरून निसर्ग लाभला आहे याचं आपल्याला दर्शन होतं। उंच ठिकाणी आपण आता उभे आहोत। कोकणामध्ये तुम्हाला हे असं दृश्य बघायला मिळतं आणि हे दृश्य बघण्यासाठी लोक कोकणामध्ये येतात। तर हे उंच उंच सह्याद्रीचे डोंगर आणि ही सगळी वनसंपदा, नक्की एकदा कोकणामध्ये या। जर कोकणामध्ये तुम्ही राहत असाल तर कोकणामध्ये या ठिकाणी अशा ठिकाणी जर तुम्ही आला नसाल तर नक्की अशा ठिकाणी कोकणामध्ये भेट द्या। या रस्त्याने आपण आता वरती आलोत। फार किचकट असा जंगलातून जाणारा रस्ता आहे। तर आता पावसाळ्यामध्ये फार कठीण रस्ता झालेला आहे, सगळीकडे चिखल झालेला आहे, त्यामुळे फार कसरत करून वरती यावं लागतंय। तर फार कष्ट करून आम्ही पण सुद्धा इथं आलेलो आहोत। तर तुम्हाला यायचं जर सातरांजण धबधबा असेल तर नक्की 4 व्हीलर तुमची जर असेल तर नक्की साधी 4 व्हीलर वगैरे चालणार नाही, तुमच्याकडे चांगली मोठी जर 4 व्हीलर असेल तर ती घेऊन या किंवा मोटारसायकलने या आणि नक्की अशा कोकणाच्या ठिकाणींना नक्की भेट द्या। तर मित्रांनो, आता आपण जो शेवटचा 7वा धबधबा जो आहे जिथून खाली जमिनीवरती पाणी पडतं त्या धबधब्याची इथं आता आपण आलेलो आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की त्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत। आता आपण तिथे धबधब्याच्या इथे जाऊन आता बघूया आतमध्ये। तर मित्रांनो, हा आहे लांजा तालुक्यातील हरदळखळे गावातील सातरांजण धबधबा। आता आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत सातरांजण या ठिकाणी। तुम्ही बघू शकता की आता हा एक धबधबा आहे आणि याच्यावरती आपण जाऊन पुन्हा बघणार आहोत की 7 धबधबे कुठले आहेत ते। याच्यावरती एका खालोखाल एक असे 7 धबधबे आहेत। तर हा त्याचा पहिला धबधबा आहे। तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर असा धबधबा आहे या। तर मित्रांनो, आता आपण या पहिल्या धबधब्यावरून आता दुसऱ्या रस्त्याने आपण ते बाकीचे 6 जे धबधबे आहेत ते बघण्यासाठी जाणार आहोत। इथून 2 रस्ते येतात। एका रस्त्याने जर डाव्या साईडच्या खाली आलात तर तुम्हाला एकच धबधबा दिसतो। बाकीचे धबधबे जे आहेत ते वरतून दुसरा रस्ता जातो, त्या रस्त्याने पुन्हा जाऊन वरती ते बघावे लागतात। तर त्या रस्त्याला आता आपण जाऊया, चला। मागे आपल्याला बघू शकता की आपल्या महाराष्ट्राची आन बान शान आणि जे आपलं कोकणाचे सौंदर्य आहे ते ज्याच्यामुळे झाले ते हे सह्याद्रीचे डोंगर आहेत। इथं बघू शकता हे। आणि कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला जर लांबपर्यंत दिसत असेल तर मी तुम्हाला सांगतो जे वरती 6 धबधबे आहेत मी म्हणून सांगत होतो,
तर ते बघू शकता की इथून आपल्याला आता तरी 3 दिसत आहेत आणि मगाशी आपण खाली गेलो होतो तो चौथा धबधबा। तर बघू शकता हे सगळे सह्याद्रीचे डोंगर आणि त्या सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये हा असणारा 7 रांजण धबधबा। तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की आता आपल्याला हे बघा तिथे एकदम डोंगरामध्ये वरती बघा की तिथं आपल्याला आता टॉपचे 2 धबधबे दिसत आहेत। तर तिथून ते 7 रांजणचे 7 धबधबे चालू होतात। आता तो 1 आणि 2 आणि ह्याच्या पुढे बाकी धबधबे मी तुला दाखवणार आहे आता। तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की त्या 7 रांजणमधले आता 2 धबधबे आपल्याला दिसत आहेत। तर या ठिकाणी जर तुम्ही आलात तर 7 धबधबे आहेत, परंतु एकाच ठिकाणावरून तुम्हाला 7 धबधबे दिसू शकत नाहीत, वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं। जर तुम्हाला खालचा धबधबा बघायचा असेल तर तिथून एकच धबधबा दिसतो। नंतर दुसऱ्या वरच्या बाजून रस्त्याने आलात तर इथे तुम्हाला सगळे धबधबे एका ठिकाणी दिसणार नाहीत। आता इथून आपल्याला 2 धबधबे दिसत आहेत आणि इथे आपण पुढे गेलो की ते वरचे जे 2-3 धबधबे आहेत ते दिसतात। असे मिळून एकूण 7 धबधबे आहेत। सह्याद्रीची विशालता सांगणारा हा 7 रांजण धबधबा। तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की जो पहिला 7 रांजणचा धबधबा आहे तो आपल्या पाठीमागे इथे दिसतोय आपल्याला, तो वरती बघा एकदम टोकात। आता तुम्ही बघू शकता की तो पहिला धबधबा आहे आणि आता जो आपण मगाशी खाली गेलो तो शेवटचा धबधबा आहे। असे हे डोंगरातून सलग 7 धबधबे आहेत आणि म्हणून ह्या धबधब्याला 7 रांजण असं नाव पडलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की सह्याद्रीच्या या 2 कड्यांच्या मधून हे 7 धबधबे एका खाली एक बघू शकता की प्रत्येक धबधबाच्या पुढे गेलात की थोडीशी जागा आहे, पुन्हा दुसरा धबधबा तयार होतो आणि दुसऱ्या धबधबा खाली असे सलग 7 धबधबे आहेत। आणि हे आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील हर्दकळा या गावातील 7 रांजण धबधबा। तर मित्रांनो तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर नक्की या 7 रांजण धबधब्याला भेट द्या। अतिशय सुंदर असं हे विहंगम असं दृश्य तुम्ही इथं बघू शकता आणि यासारखी अनेक कोकणामध्ये पर्यटन स्थळं आहेत जी त्या लोक आतापर्यंत गेलेली नाही आहेत आणि तोच आतापर्यंत पर्यटन स्थळं लोकांना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि याच्या पुढे पण अशी आपण नवनवीन पर्यटन स्थळं निश्चितपणे दाखवत राहू। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।